शेतकरी बंधूंनो, राम राम. मी आपला मित्र भगवान बाळासाहेब झेडे. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मित्रांनो, हे सगळे ऊस बारीक राहिले तर हे ऊस का नाही पोचले नाही तर हे ऊस सगळे बारीक आहेत. ऊसाची वाढ आहे पण ऊसाची जी जाडी का ती पोचली नाही. तर ह्याचं कारण आपल्या लक्षात आलं आहे. ते कारण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या ऊसाची सरीची जी लांबी का ती 550 ते 600 फूट आहे. मग वरचं ट्याकाडाचं पाणी इकडे खाली येतं आहे आणि खाली आल्याच्या नंतर त्या बघा हे इथं साचत आहे. त्या बघा हे पाणी साचलेलं आहे. मग काय होतं आहे, 10 ओळीने आपण पाणी लावतो. मग पाणी लावल्याच्या नंतर उदाहरणार्थ समजा इकडे 10 ओळी आपण भिजविल्या. मग ह्या झाल्याच्या नंतर इकडे 10 ओळीचा नंबर येते. मग ह्या 10 ओळी भिजून झाल्या की परत पुन्हा त्याच्यात पाणी. मग पहिलंच पाणी आटत नाही, मग दुसऱ्यानं डबल पाणी येते. ह्याच्या इकड्या बाजूमध्ये 10 ओळी भिजविल्या की त्या ओळी भिजल्या की त्याचं पाणी ह्याच्यात. मग एका मकात पाणी खालची जी बाजू आहे का हे पाणी ह्याच्यातलं खंडत नाही. मग ही सरी जमिनी शेवळून जाते. मग ह्याच्या वापसा येत नाही. आणि वापसा जर जमिनीमध्ये नाही राहिला मित्रांनो, ती पांढरी मुळी जी पुढं चालायची जे काम करते का ती एका जागेवर ठप्प होती. मग इथं असं गच रान होऊन बसते गच. त्याच्यामुळं हे जमिनीतले जे अन्नद्रव्य जे पिकाला उचलायचेत का ते काय त्याला उचलता येत नाही. मग ह्याची जाडी थोडी वरची बी जी वाढ आहे का ती बी वाढ मग ते वाढू शकत नाही. मग सगळं त्याचं जे वाढीचं ह्याचं काम आहे का ते ठप्प होते. त्याच्यामुळे हे ऊस जाड होते. आणि ह्याच्याच विरुद्ध जर एखाद्या वावरामध्ये समजा पाण्याचा निचरा होता असला, पाणी साचत नसलं तर ऊस जाड राहते तिथं. तर मी आता इथून जाऊ लागलो मित्रांनो. घरून आल्या येडा करता हे पाणी हे बघितलं आणि व्हिडिओ बनवा वाटला मित्रांनो. तर व्हिडिओ बनवून टाकला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करी जा मित्रांनो. काय होते मला बी मग पुन्हा व्हिडिओ बनवायला ह्याला. आता हे ऊस बघा, हे किती जाड आहे का नाही, हाताच्या अंगठ्यावालीच ऊस आहे ती. तर मित्रांनो भेटू अशीच माहिती घेऊन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.